सराव संच 8.2 खालील आकृतीत समान खुणांनी समान लांबीच्या बाजू दाखवलेल्या आहेत. त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता समान खुणांनी म्हणजे या खुणा दिसत आहेत आपल्याला, या खुणा. तर खालील आकृतीत समान खुणांनी समान बाजू लांबीच्या बाजू दाखवल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला त्रिकोणाचा प्रकार या ठिकाणी लिहायचा आहे. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण DEF आणि या खुणा ज्या दाखवत आहेत की या बाजू समान आहेत, म्हणजे बाजू DE, बाजू DF आणि बाजू EF यांची लांबी समान आहे. त्यामुळे हा समभुज त्रिकोण आहे. आता दुसरा जो त्रिकोण दिसतोय त्रिकोण MNA. त्रिकोण MN मध्ये बाजू MA आणि बाजू MN ह्या समान लांबीच्या आहेत. म्हणून दोन भुजा जेव्हा समान असतात त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. पुढचा जो त्रिकोण आहे एकही बाजू इथे समान लांबीची दाखवलेली नाही, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणायचं विषमभुज त्रिकोण. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. त्रिकोण ABC मध्ये माप कोन A बरोबर 63 अंश, माप कोन B बरोबर 52 अंश आणि माप कोन C बरोबर 65 अंश. म्हणजे जो कोन A आहे तो 63 अंशाचा आहे, कोन B 52 अंशाचा आहे, कोन C 65 अंशाचा आहे. तर तीनही कोन हे 90 अंशापेक्षा कमी आहेत, लहान आहेत, म्हणून हा आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. दुसरा प्रश्न आहे त्रिकोण RST मध्ये रेख RS आणि रेख ST समान लांबीच्या आहेत. म्हणजे रेख RS आणि रेख ST समान लांबीचे म्हणजे त्यांची लांबी समान आहे, म्हणून हे समद्विभुज त्रिकोण. दोन भुजा जेव्हा समान असतात त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. तिसरा प्रश्न आहे त्रिकोण LMN मध्ये कोन LMN हा काटकोन आहे. आता एक कोन जेव्हा काटकोन असतो तर त्या त्रिकोणाला म्हणायचं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. पुढचा त्रिकोण आहे त्रिकोण SDO मध्ये माप कोन OSD बरोबर 135 अंश आहे. म्हणजे कोन OSD हा 135 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजेच विशाल कोन आहे. म्हणून एक कोन जेव्हा त्रिकोणामध्ये विशाल कोन असतो तर त्या त्रिकोणाला आपण म्हणतो विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण. पुढचा आहे त्रिकोण RTM च्या सर्व भुजा समान आहेत. आता ज्यांच्या सर्व भुजा समान असतात त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण. भुज त्रिकोण. पुढचा आहे त्रिकोण DEF च्या सर्व बाजू अनुक्रमे 5.3 सेंटीमीटर, 4.2 सेंटीमीटर आणि 6.6 सेंटीमीटर आहेत. आता एकही बाजू समान नाही आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे विषमभुज त्रिकोण. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय किंवा सराव संच 8.2 इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचा गणिताचा घटक अभ्यासलेला आहे.